आता असं झालं की आधीच्या वेळेला मासिक पाळी आली की पुढच्या 2 ते 3 फार तर 4 वर्षामध्ये लग्न होऊन जायची त्या स्त्रियांची. म्हणजे ज्या वयामध्ये त्या स्त्रीच्या बाळाचं लग्न व्हायचं, म्हणजे एखाद्या मुलगीचं 15व्या 16व्या वर्षी लग्न व्हायचं त्यावेळेला, आणि 18व्या वर्षी आता कायद्यानुसार आपण करतो, तर ती 32-33 वर्षाची असताना तिची मुलगी 16 वर्षाची असायची. बरोबर. आता होतंय काय की लग्नच ते होतंय 32-35व्या वर्षी. त्यामुळे ऑलरेडी जो स्त्रीबीज ग्रंथीतला स्त्रीबीजाचा साठा आहे, अंड्यांचा साठा आहे, तो जसं वय वाढत जाईल तसं तसं कमी होत जातो. तर ह्याच्यामध्ये लाईफस्टाईल, जसं मी म्हणलं की सगळ्यांचा आता वर्किंग लाईफस्टाईल झालेला आहे की 10 ते 6 मध्ये काम करतील, ते काम परत घरी घेऊन येतील, स्वतःच्या शरीराकडे आपण व्यायामासाठी लक्ष देत नाही, खाण्यापिण्याच्या सवयींच्याकडे लक्ष देत नाही, फास्ट फूड अतिशय जास्त प्रमाणात वापरलं जाणं, प्लास्टिकचा जास्त प्रमाणात वापरलं जाणं. प्लास्टिकमध्ये BPA म्हणून एक घटक आहे, बिस्फेनॉल A म्हणून आहे. तर हा घटक आहे, या घटकाचा डायरेक्ट इफेक्ट होत असतो. आणि स्पेसिफिकली फिमेल्समध्ये कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचा यूज भरपूर जास्त प्रमाणात आहे. तर कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये जे केमिकल असतं, झिनो इस्ट्रोजेन्स म्हणतात याला, हे झिनो इस्ट्रोजेन्स तिच्या शरीरातल्या इस्ट्रोजेनला मिमिक करतं. त्यामुळे त्याचा वापर जर अतिरेक होत असेल तर त्यामुळे तो हार्मोनल इम्बॅलन्स क्रिएट करतो, आणि त्यामुळं तिची मासिक पाळी दुरावते, मासिक पाळीमध्ये प्रॉब्लेम येतात, आणि पर्यायाने तिला गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी येतात.